आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। राज्यातील गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हा आणि शहराचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय। सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे। सोबतच 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंडही ठोठावलाय। 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय अनेक्स बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरील कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रदीप पी यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान काही वाद झाला होता। कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। महाधिवक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे दिले होते उच्च न्यायालयाने आदेश। कबूतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात देखील उच्च न्यायालयाने सुचवलेल्या तज्ज्ञांच्या समितीची देखील राज्य सरकार कोर्टामध्ये घोषणा करणार। तज्ज्ञ लोकांची समिती नेमण्याचे कोर्टाने सांगितले होते आणि त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। अजूनही कबूतरखान्यांवर बंदी कोर्टाने कायम ठेवली आहे आणि यापुढे कोर्ट नेमके काय निर्देश देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांतीचं आवाहन करण्यात आलंय। कबूतरखान्यांसंदर्भातील सुनावणीनंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर जैन समाज आंदोलनाची दिशाही ठरवणार आहे। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार। जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर देण्यात येणार। दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यात आणि या प्रकरणी मराठा एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं देखील म्हटलंय। मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज आझाद मैदानात जेल भरो आंदोलन करणार आहेत। मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संघवेंवर कठोर कारवाई करावी तसंच शिक्षक समस्यांचं त्वरित निराकरण करावं या मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून सुमारे 500 शिक्षक स्वतःला अटक करून घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नाशिक शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे। मात्र या कार्यकारिणीमध्ये आमदारांची लॉबिंग आणि घड्याळशाहीचा भरणा दिसून आलाय। आमदार सीमा हिरेंची कन्या रश्मी हिरेंना सरचिटणीस तर देवयानी फरांदेंचे दीर सुनील फरांदेंची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे। इतरही नेत्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आलंय। नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे, सुधाकर बडगुजर यांना कार्यकारिणीत स्थान नाहीये तर सुनील बागल यांना विशेष निमंत्रित म्हणून सन्मान देण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाणार असा निर्धार महायुतीनं केलाय। मात्र भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील सुरू असलेली इनकमिंग आणि इच्छुकांची वाढती संख्या बघता पुन्हा पक्षाकडून स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली जाते। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिक महानगरपालिकेत 100 पारचा नारा दिलाय आणि त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुकांमध्ये मात्र संभ्रम अवस्था आहे। आज राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ या बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेले महामंडळ वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून सूरज चव्हाण यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त पदावर अध्यक्ष निवड आणि महायुतीतील नेतेच सध्या एकमेकांबद्दल खालच्या भाषेत टीका करत आहेत याबाबत राष्ट्रवादीची काय भूमिका आहे अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होईल। मार्मिक साप्ताहिकाचा 65वा वर्धापन दिन आहे आणि यानिमित्त कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या मार्मिकला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। रवींद्र नाट्य मंदिर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। इंडिया आघाडीत दिल्लीत केलेल्या निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महायुतीचा कारभार या सगळ्यावर उद्धव ठाकरे भाषणामध्ये बोलण्याची शक्यता आहे।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा भंडाऱ्यात पोहोचतीये। यात्रेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे इत्यादी प्रमुखांनी उपस्थित राहणार आहेत। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकामध्ये मंडल यात्रेचा समारोप होणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे हे दाखवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला। ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी जळगावमध्ये मोठा धक्का मानला जातोय। प्रतिभा शिंदे लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। स्वातंत्र्यदिनी चिकन मटण बंदीसाठी केडीएमसीनं काढलेल्या अधिसूचनेवर 2026चा उल्लेख करण्यात आला। यावरून मनसे नेते राजू पाटलांनी केडीएमसीवर टीका केली आहे। अतिघाई 2026 मध्ये नेई केडीएमसी मांसाहार बंदीचा फतवा काढण्याची किती घाई असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय। नवी दिल्ली इथं केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी सोलापूर, मुंबई, दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली। या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई आणि दिल्ली इथं प्रवास करणं सुलभ होणार आहे। तसंच व्यापारी आणि व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल म्हणून सांगितलंय। या भेटीमुळे सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी आणि विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। एकनाथ शिंदे श्रीनगरचा दौरा आटोपून आता गुजरातमध्ये आहेत। जुनागडमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय। 10 ऑगस्टला शिंदे सहकुटुंब श्रीनगरमध्ये दाखल झाले होते आणि जम्मूत महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केल्यानंतर शिंदे श्रीनगरला मुक्कामी गेलेत। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे देखील शिंदेंनी पाठ फिरवली आणि त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली। काश्मीरला जाण्याआधी सलग 2 आठवडे शिंदेंनी दिल्लीत जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट देखील घेतली होती। त्यानंतर शिंदेंची नाराजी दूर झाली की नाही याची चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान मंत्रिमंडळ बैठक लवकर झाल्यानं अनेक जण बैठकीला गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। नाराजीचा प्रश्न येतोच कुठून असा सवाल अजित पवारांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्यानं दादांना प्रश्न विचारला होता। त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत। त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं। पण हे महायुतीचं सरकार आहे। स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आमची हरकत नसल्याचं महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात काँग्रेस प्रभारींची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते। दरम्यान सध्या तरी राज ठाकरे आघाडीत नाही हे चेन्नीथला यांनी स्पष्ट केलंय। देखिए, आप देख लीजिए, अभी राज ठाकरे हमारे गठबंधन में नहीं है। उनके और उद्धव ठाकरे जी में जो मिलन और गठबंधन के बारे में हमको कुछ पता नहीं है। अभी कोई निर्णय नहीं हुआ है। जो निर्णय नहीं हुआ है इसके ऊपर मैं क्यों टिप्पणी करना चाहता हूं। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीबाबत देखील महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा नाही असं विधान करून त्यांनी संभ्रम निर्माण केलाय। उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं क्योंकि लोकल बॉडीज में अलायंस हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, लेकिन इसके निर्णय नहीं हुआ है। आज हमारा पॉलिटिकल अफेयर्स कमेटी की मीटिंग है, उसमें विस्तार में हम लोग बात करेंगे। महाराष्ट्राच्या मनात आहे जे आहे तेच होईल असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही। तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही।
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र मराठ्यांचं आंदोलन उधळण्यासाठी फडणवीसांकडून षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे ते तोंडात असतंय। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। मनोज जरांगेंना सणासुदीला मुंबईत जाळपोळ दंगली भडकवायच्या आहेत असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय। बीड शहर जरांगेंनी जाळलं, तसाच प्रकार त्यांना मुंबईत करायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत। त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची, हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे। 27 ऑगस्टला मराठे आपल्या गाडीवरच गणपती बसवणार, गणपतीची भव्य मिरवणूक घेऊनच मुंबईला जाणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। यावेळी गणपतीचं मुंबईतच विसर्जन करायचं आहे असं मनोज जरांगे म्हणाले। आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावर, गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती। तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत, 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांच्या गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला। पावसाळा आला की बेडकं जशी बाहेर निघतात तसं निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात अशी टीका भाजप आमदार परिणय फुकेंनी केलाय। तसेच गोवा ओबीसी अधिवेशनाला घेऊन जरांगे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही असंही फुके म्हणाले। माझा आता पहिला प्रश्न आहे की जरांगे पाटलांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। किंवा मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की न्याय द्यायचा आहे, हा सर्वात पहिला प्रश्न आहे। मला असं वाटतं जरांगेच्या मनात नुसतं ओबीसी आणि मराठा किंवा मराठा व इतर सगळ्या समाजांमध्ये भांडणं लावण्याचं काम जरांगे पाटील करतात। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।